सातवर्षी गणेशाय नमः। जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 अपहरणा लोकपाल सर्वेश अक्कलकोटी मालोजी रूपती समर्थ चरण, जयाची भक्ती स्वस्ते नित्य सेवा करी ती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे त्याशी श्रवण करती निवसनेशी हेरळी कराधिक शास्त्राचे वेदने देऊन ठेवले त्यास मुंबईपूर्वी ब्रह्मच्वा विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोकोपदेश त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजना रूपपोटी भौत करून खटपटी शुभवाशी शेवटी आणले रात्रंदिवस रूप मंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती त्याने अंतरी सुखती अंतरीण रूपती बहुसुखावी ख्याती वाढली लोकात शोधीकरण जन समस्त सदाचारच्या वेदांतात राजगृह होत असे एके दिवशी संस्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जन सांगते किती होती त्यावेळी पाहावे येतीचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषाने काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीशी ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धारायचं 19 येते राजा असले मुखे काही न बोलती वारंवार असे करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हातो वेडा सांगण्याची भुरळ पडली लोकांशी लागली व्यर्थ भक्तीशी आणि ढोंग माजवली तिथून निघाली ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोकोपदेशी बोलते असू तरी तुम्ही व्यर्थ फसला पाहुणे तुमच्या ज्ञान याची वाढेल ढोंग पूर्ण वेदशास्त्रात ज्ञान येते काही असे नाही असे ब्रह्मचारी बोलून पाहिले स्वस्ताने आपले स्वस्ताने विकल्प वाटला म्हणे स्वामीची तुझे माने ती नीती नियम साधून ब्रह्मचारी करते शयना जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवाशी लोटली काही निशी एका स्वप्नात अशी चमत्कारी का पडलेचे आपल्या अंगावरील रुची काही चढले संख्यात महाविचारी त्यातून एका जाऊन शोभना करीत असे वैसे पाहुणे ब्रह्मचारी खरबडून उठले लवकरी बोबडी पडली वै खरी शब्द एकानं बोलावे जवळी होती पारशी जागृती आली तयाशी दयांनी धरून बुवाशी सावधी केली त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत सांगती तयाशी सांगत समस्त म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडले असो दुसऱ्या दिवशी बोआले स्वामीपाशी पुस्तक मागील प्रश्नाशी कथा स्वामी असले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदाकार होण्याविषयी अंतर जरी तुझी इच्छित असे तरी स्वप्ने देखून रुचिकांशी काय म्हणून भ्यालाशी जरी भय वृथभयमाने तशी मग ब्रह्मपद जाणं शिकायचे ब्रह्मपदाकार हे नवे सोपे बोलणे अशी लागते कष्ट करणे फुकट हातानो याची बुवा प्रतिपटली खून धरले तत्काळ स्वामी चरित्र प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सदी त्या समयपासून भक्ती जडली स्वामीचाराने अहंकार गेला पडून ब्रह्मपद योग्य झाले इतिश्री स्वामीचरित्र सारम नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्ता सप्तम अध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जय सुखधाम जय जय परब्रह्म जय जय भक्तजन विश्रामानंत विषयानंत राजे निजाम सरकार त्याजपत्री दप्तहार राजे राहेबद्दर शंकरावक नामक 6 लक्षांची जागीरत आहे प्रति सकल सुखे अनुकूल असते विपत्ती संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्ण कर्मागत तया लागल्या ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिमाधाना सोडीची संबंध बाधा म्हणून चेन न पडे रात्रंदिवस गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुख भोग कैसा त्याच्या निद्रा नायाची रात्रंदिवस चिंतनालय पोळले केले कित्येक अनुष्ठाने त्याचे ब्राह्मण संदर्भाने बहुसाल दिली त्याने आरोग्य व्हावे म्हणून या विठले संसार शोकातील त्रासले या भवयात्रा श्रीकृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिवस चैनाशी कोणा लागे जाऊ शरीर मजोरी कृपा करेल कोणा सोडवी व्याधीपासून यायचा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्राशी गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु असं याचे लोटले 3 मासे एका स्वप्ने एके रात्री त्याच्या स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटे जावे तो तेथे करावी स्वामी सेवा येती वचने भाव धरावा त्याने व्याधी जाय दुरी तरी ते तिचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याची स्वप्न पडले अक्कलकोटे जावे तर हे जाणून इतर गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करीती घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे सांगते किती प्राप्ती स्नाने करून पूजाद्रव्य घेऊन अर्पाव समर्थ चरणी जाती अति त्वरीने इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा परिसोत्तर प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गोडा हा इति श्री स्वामीचरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमो अध्याय श्रीरस्तु गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तनी नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंबर गाजली खाती कामना धरूनची ती बौद्ध लोक दर्शन येते अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षेत्र वेशाधिक शूद्राने अनामिका पारशी आव्हान भाविक दर्शन येते धावणे यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येते पे किती वर्णावे महिमान येथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले यशा नगरात शंकराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक सकली कधी जास्त होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईल बाईशी द्रव्य लघु पुन्हा आनंदी त्याचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याला की ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयाशी देईल सत्य वचन हे बाई विस्मित झाल्यानंतर ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन ये करी संकल्प आपण सोडा शंकराव त्याचे करे ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रतिकार्य आपले करीना बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीना परिपूर्ण कर्म याला कोणी ब्रह्मसंबंधी पिडवतो तरी आता कृपा करून मुक्त करावे आधीपासून ऐसे एखादा वरदा आईने समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यती राजा त्वरित एका नूतन खाचे तज निजले छाती टाकून सेवेकरी शंकरावशी मनातील लीला करून यायचे चुकले तुमच्या मनाशी निचे मनाशी असू द्या शंकराव त्या दिवशी खाना दिला फकीराशी आणि शेकांवर दर्गाशी एका कफनी चढविले मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीकवटूने निंबपत्र 10 मिरे ते आता घालावे ते घ्यावे हो औषध त्याने जायला ब्रह्मसंबंध झाले स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृती साराम पडला राव गेले सुवर्ण करायला काही मास लोटत त्याला ब्रह्मसंबंधी सोडले मग पुणे आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटी घेऊन समर्थ
घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणते आधी गेल्यानंतर रुपये देईना 10 सहस्र याचा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे. मारुती ते सुनेकडची ते निश्चित मठ तुम्ही बांधा. ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आधी सर्वानुमते ते तिचे मठ बांधले. सुनेकडची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. तिची स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त नवमध्ये गोडा श्री राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु.